हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। निलेश लंकेंनी मी पक्षात घेतलं, काही गोष्टी समजावल्या, पण त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली। निलेश लंकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात, जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार आमदार निलेश लंकेंचं पुन्हा सूचक वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। लंकेंना अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शरद पवार हेच सर्वांचे छत्र, लंके परत येणार असतील त्यांच्या भूमिकेचं स्वागतच। लंकेंच्या घर वापसीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर वरिष्ठ पातळीवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती। मनसेने दक्षिण मुंबईची जागा कमळाच्या चिन्हावर लढावी, भाजपचा आग्रह। लवकरच दिल्लीत बैठक होणार, सूत्रांची माहिती। भाजप आणि मनसेच्या युतीच्या योग्य पातळीवर चर्चा सुरू। भाजप मनसे युतीच्या चर्चांना आशिष शेलारांकडून दुजोरा। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर। वसंत मोरे दुपारी 4 वाजता शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, तानाजी सावंत, धाराशिवमधून तर यवतमाळ वाशिममधून संजय राठोड लोकसभा लढणार, सूत्रांची माहिती। माझं चिन्ह घड्याळच, जागा वाटप झालं नसल्यानं उमेदवारांचं नाव घोषित करणार नाही। तुमच्यावर दबाव वाढू शकतो, मात्र तुम्ही मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। शरद पवारांचं नाव आणि फोटो का वापरता? सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला फटकारलं। शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरणार नाही, लेखी हमी द्या, कोर्टाच्या सूचना। भाजपच्या पहिल्या यादीनंतर विदर्भातील खासदारांमध्ये धाकधूक। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून, तर भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढेंचीही धाकधूक। राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा। चांदवडमधील सभेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। खासदार संजय राऊतांचीही उपस्थिती। महायुतीत जागा वाटपाबाबत एक वाक्यता, 80% जागा वाटप पूर्ण, आणखी बैठकीत निर्णय होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। बारामतीत अजित पवारांच्या आज 7 सभा। आज किंवा उद्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याकांचे मत हवे आहेत, सीएए कायदा पाहिजे की नाही, ठाकरेंनी जनतेसमोर स्पष्ट करावं, अमित शहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। देशातील कोणत्याच राज्यात शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही, स्वामीनाथन आयोगाच्या हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।